नमस्कार, आपण पाहत आहात नव महाराष्ट्र। एक धक्कादायक बातमी पुण्यातून समोर येत आहे। पुण्यात खरात बाबा सारखा भोंदू बाबा पुन्हा उघड। पाय धुवून पाणी पिणाऱ्या महिला आणि पुण्याचा पप्पा। आणखी एक खोटा बाबा उघड झाला। पुन्हा एकदा महाराष्ट्रात एक भोंदू बाबा समोर आला आहे। नाव उमेश तागुंदे, लोक त्याला पप्पा म्हणतात। पुण्यातल्या वारजय माळवाडीतला हा बाबा काय करतोय हा? महिला भक्तींनी त्याचे पाय धुवून ते पाणी आणि दूध पितात। त्याचे गुरुपौर्णिमेचे व्हिडिओ व्हायरल झाले। सोशल मीडिया गजबजला। त्यावर हा पप्पा बाबा काय म्हणतो, मी सांगितलं नाही, भक्त स्वतःहून करतात, मी तर माझ्या गुरूंचे पाय धुतो, पाणी पितो। मस्त बचाव नाही का? मी सांगितलं नाही म्हणून सगळं ठीक झालं? मग हे व्हिडिओ त्याच्याच इंस्टाग्रामवरून का निघाले? मग या भक्तींनी इतक्या भावनेत काय येतात की पायाचं पाणी पितात? हे काही नवीन नाही। महाराष्ट्रात असे भोंदू बाबा दरवर्षी उघड होतात। कोणी चमत्कार दाखवतो, कोणी बाईला हात लावतो, कोणी पैसे उकळतो, कोणी श्रद्धेचा व्यापार करतो। आणि प्रत्येक वेळी एकच उत्तर, भक्तांची भावना आहे। भावना असते म्हणून पायाचं पाणी प्यायचं का? भावना असते म्हणून अंधश्रद्धेला प्रोत्साहन द्यायचं का? या महिला नवऱ्याचे पाय धुवून पाणी पितील का? भावना असते म्हणून गरीब अदानी महिलांना अशा गोष्टी करायला लावायचं का? हा पप्पा काय शिकवतो? देवीची स्थापना, परदी, गेनमाळ, काळूबाई, येल्लामा सगळं पारंपरिक म्हणून सांगतो। पण पारंपरिक गोष्टींना आपल्या पायाखाली ठेवून स्वतःला गुरु बनवणं हे परंपरा नाही, हे शोषण आहे। महाराष्ट्रात शिक्षण वाढतंय, पण असे बाबा कमी का होत नाहीत? कारण श्रद्धेच्या नावाखाली लोकांची लूट चालू आहे। आणि महिला या भोंदू बाबाच्या नादी लागत आहेत। आणि नवरे या शोषणाला असे आणि मीडिया एकदा दाखवून मोकळी होते। पुढचा बाबा येईपर्यंत सगळं शांत। तर आता सांगा, ही श्रद्धा आहे की मूर्खपणा? ही भक्ती आहे की भोंदूपणा? कमेंटमध्ये लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा, लोकांना जाग करा। Like and subscribe. Hit that like button and subscribe for more.